नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण पहिलं समरूपता सिमिलरिटी या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत। संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 प्रॉब्लेम सेट नंबर 1 आपण सोडवित आहोत। त्यातला प्रश्न तिसरा सोडवणार आहोत। समान उंचीच्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर 2:3 आहेत। लहान त्रिकोणाचा पाया 6 सेमी असेल तर मोठ्या त्रिकोणाचा संगत पाया किती असेल? समजा त्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे A1 आणि A2 आहेत असं समजलं। A म्हणजे एरिया, तसे त्यांचे पाया अनुक्रमे B1 आणि B2 आहेत। B म्हणजे बेस पाया। पहिल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ A1, दुसऱ्याचे A2, पहिल्या त्रिकोणाचा पाया B1 आणि दुसऱ्या त्रिकोणाचा पाया B2। A1 A2 क्षेत्रफळांचे गुणोत्तर 2:3 दिले आहे, म्हणून A1 A2 बरोबर 2:3 आणि B1 म्हणजे पहिल्या लहान त्रिकोणाचा पाया 6 सेंटीमीटर आहे आणि या ठिकाणी हे त्रिकोण समान उंचीचे आहेत। या ठिकाणी म्हटलेलं आहे समान उंचीचे हे दोन त्रिकोण आहेत आणि त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर संगत पायांच्या प्रमाणात असते, म्हणजे A1 भागिले A2 बरोबर B1 भागिले B2। आपण गुणधर्म पाहिलेला आहे, समान उंचीच्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची गुणोत्तरे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात, म्हणूनच A1 भागिले A2 क्षेत्रफळांचे गुणोत्तर B1 भागिले B2 पायांचे गुणोत्तर, का तर उंची समान आहे। क्षेत्रफळांचे गुणोत्तर 2:3 दिले म्हणून 2/3। B1 पाया 6 दिलाय, B2 काढायचं आहे, त्यामुळे साहजिकच तिरकस गुणाकारात B2 ला गुणिले 2 येणार आहे, 6 ला गुणिले 3 येणार आहे आणि 6 ला गुणिले 3 त्याला भागिले B2 ला जे गुणिले 2 आहे ते भागिले येणार, म्हणजे B2 बरोबर 6 गुणिले 3 भागिले 2। बेनं या 2 6 ला भागलं, 2 त्रिक 6 आणि 3 त्रिक 9, B2 बरोबर 9 सेंटीमीटर, म्हणजे मोठ्या त्रिकोणाचा जो संगत पाय आहे तो 9 सेंटीमीटर आहे। ओके। त्यानंतर चौथा प्रश्न आहे, त्रिकोण ABC, कोण ABC आणि कोण DCB प्रत्येकी 90 आहेत। AB 6 दिलेला आहे आणि DC 8 दिलेला आहे, त्यामुळे याच दोन त्रिकोणांचं क्षेत्रफळ एरिया त्रिकोण ABC भागिले एरिया त्रिकोण DCB आपल्याला विचारलेलं आहे। या आकृतीमध्ये आपण पाहिलं तर त्रिकोण ABCचा पाया BC, त्रिकोण DCBचा पाया सुद्धा BC, म्हणजे हे दोन त्रिकोण समान पायांचे आहेत। BC या समान पायांचे आणि समान पाया असणाऱ्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर संगत उंचीच्या प्रमाणात असते, म्हणून AB भागिले DC 6 भागिले 8, 2 त्रिक 6 2 चौक 8, 304 उत्तर असणार आहे। त्रिकोण ABC आणि त्रिकोण DCB यांचा रेख BC पाया समान आहे। समान पायांच्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असते, म्हणून एरिया त्रिकोण ABC भागिले एरिया त्रिकोण DCB बरोबर AD भागिले DC 6 भागिले 8, 2 त्रिक 6 2 चौक 8, म्हणून एरिया त्रिकोण ABC भागिले एरिया त्रिकोण DCB बरोबर 304। ओके। त्यानंतर पाचवा प्रश्न आहे, आकृतीमध्ये PM 10 आहे, जे QS वर उंची आहे PM ते 10 आहे। एरिया त्रिकोण PQS या त्रिकोणाचे क्षेत्रफळ 100 चौसेमी आहे आणि QRS या खालच्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ 110 चौसेमी आहे। तर आपल्याला NR काढायचे, म्हणजे QRS या त्रिकोणाची उंची काढायची आहे। या ठिकाणी सुद्धा PQS आणि त्रिकोण QRS यांचा QS हा पाया समान आहे, म्हणून त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर आपण संगत उंचीच्या प्रमाणात घेऊन या ठिकाणी क्षेत्रफळांच्या किमती घालून PM ची किंमत दिली आहे ती घालून या ठिकाणी येणार आपण काढू शकतोय। पहा या ठिकाणी PM 10 सेंटीमीटर, त्रिकोण एरिया त्रिकोण PQS 100 चौसेमी, एरिया त्रिकोण QRS 110 चौसेमी येणार काढायचे। त्रिकोण PQS व त्रिकोण QRS यांचा रेख QS हा पाया समान आहे आणि म्हणून त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात, म्हणून त्रिकोण एरिया त्रिकोण PQS भागिले एरिया त्रिकोण QRS बरोबर PM भागिले RN। PM भागिले RN, PM ची किंमत 10 येणारची काढायची आहे। त्रिकोण PQSचं क्षेत्रफळ 100 आहे, QRSचं 110 आहे, म्हणून 100 भागिले 110 बरोबर 10 भागिले NR। तिरकस गुणाकारात NR ला गुणिले 100 येणार आहे, 110 ला गुणिले 10 येणार आहे, म्हणजे 110 ला गुणिले 10 त्याला NR ला गुणिले 100 आहे ते भागिले असणार आहे। या ठिकाणी 110 वरचे 0, 100 वरचे 0, 10 वरचे 0, या दुसऱ्या 100 वरची दुसरी 0 गेली, राहिलं फक्त 11च, 11 1 11, NR बरोबर 11 सेंटीमीटर। ओके। त्यानंतर प्रश्न 6वा आहे, त्रिकोण MNT व त्रिकोण MNT समरूप त्रिकोण QRS T पासून काढलेल्या शिरोलंबाची लांबी 5 असून बिंदू S पासून काढलेल्या शिरोलंबाची लांबी 9 आहे। तर त्रिकोण एरिया त्रिकोण MNT भागिले एरिया त्रिकोण QRS यांचं गुणोत्तर काढायचे आहे।
या ठिकाणी त्रिकोण MNT आणि त्रिकोण PQRS हे समरूप आपण काढलेले आहेत, त्यांनी समरूप दिलेत आणि टी पासून या ठिकाणी टी पासून काढलेल्या शिरोलंबाची लांबी 5 आहे, म्हणजे TX हा MN वर लंब आहे तो 5 आहे. ओके. आणि QR वरती S पासून काढलेला लंब SY त्याची लांबी 9 सेंटीमीटर आहे. त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढायचे आहेत. एरिया त्रिकोण MNT भागिले एरिया त्रिकोण QRS. या ठिकाणी त्रिकोण MNT मध्ये त्रिकोण MNT म्हणजे रेख TX लंब बाजू MN. ओके. आणि त्रिकोण QRS मध्ये रेख SY या ठिकाणी लंब बाजू QR, म्हणजे SY QR ला लंब काढलेले आहे आणि TX MN ला लंब काढलेली आहे आणि दोन त्रिकोण समरूप आहेत. पक्षात दिले आहेत हे त्रिकोण MNT समरूप त्रिकोण QRS. या ठिकाणी त्रिकोण कोण TMN आणि कोण SQR, कारण समरूप त्रिकोणाचे हे संगत कोण आहेत म्हणून Q आणि M एकरूप आहेत. पहा Q आणि M त्रिकोणांची नावं आहेत MNT QRS, म्हणजे M ला Q एकरूप आहे, त्रिकोण TMN एकरूप कोण SQR. 3 अक्षर नाव समरूप त्रिकोणाचे संगत कोण 3 अक्षर नाव आहे. ओके. म्हणजे त्या ठिकाणी TMN म्हणजेच TMX आणि SQR म्हणजेच SQY. ओके. या ठिकाणी आपल्याला TMX हा त्रिकोण आणि SQY हा त्रिकोण हे दोन त्रिकोण समरूप दाखवायचे आहेत. त्यामुळे आत्ताच आपण TMX एकरूप दाखवला, SQY एकरूप दाखवला. शिवाय कोण TXM आणि कोण SYQ लंब असल्यामुळे प्रत्येकी 90 आहे, म्हणून हे दोन त्रिकोण TMX त्रिकोण आणि SQY हे त्रिकोण समरूप आहेत. को समरूपता कसोटी हे दोन्ही कोण आपण संगत हे प्रत्येकी 90 आहे, हे या ठिकाणी 1 मध्ये आहे दाखवलेलं. ओके. आणि हे दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात. MX भागिले QI बरोबर XT भागिले YS बरोबर MT भागिले QS. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात. मग या ठिकाणी दोन त्रिकोण समरूप आहेत तर त्यांच्या क्षेत्रफळांची गुणोत्तरे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरात असतात. समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे प्रमेय आहे हे, म्हणून एरिया त्रिकोण MNT भागिले एरिया त्रिकोण QRS. एरिया त्रिकोण या ठिकाणी MNT भागिले एरिया त्रिकोण QRS या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर संगत बाजू वर्ग MT वर्ग भागिले QS वर्ग, म्हणजेच या ठिकाणी या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर MT वर्ग भागिले QS वर्ग XT भागिले YS वर्ग सुद्धा, कारण ह्या दोन गुणोत्तर समान आहेत. मग XT वर्ग भागिले YS वर्ग, XT वर्ग भागिले YS वर्ग, त्यामुळे 5 वर्ग भागिले 9 वर्ग म्हणजे 25 भागिले 81 येणार या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. एरिया त्रिकोण MNT भागिले एरिया त्रिकोण QRS 5 वर्ग 25, 9 वर्ग 81. ओके. हे उत्तर आहे याचं, प्रश्नामध्ये हे विचारलेलं आहे. प्रॉब्लेम सेट नंबर 1. क्वेश्चन नंबर 3. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाइट्स इज 2:3. If a base of the smaller triangle is 6 cm, then what is the corresponding base of the bigger triangle? Let here the areas of the two triangles be A1 and A2. Let their respective bases be B1 and B2. Here given A1 to A2 is equal to 2 to 3. Okay. And base of a smaller triangle B1 is equal to 6 cm is given. The two triangles are equal heights. Areas of triangles with equal heights are proportional to their corresponding bases. That means therefore A1 upon A2 is equal to B1 upon B2. Putting value 2 upon 3 is equal to 6 upon B2. B2 is equal to B2 into 2 is equal to 6 into 3. Therefore B2 is equal to 6 into 3 upon 2. Okay. Dividing 6 by 2 into 6 by 2 by 2 we get here 3. Okay. B2 is equal to 3 into 3, 9. Here B2 is equal to 9 centimeter. The corresponding base of the bigger triangle is 9 centimeter. Okay. Question number 4 in figure. Angle ABC is equal to angle DCB, each 90 degree. AB is equal to 6, DC is equal to 8.
Then what is the value of area of triangle ABC upon area of triangle DCB? Okay. Here triangle ABC and triangle DCB. In triangle ABC and in triangle DCB have a same base BC. Okay. Therefore here given angle ABC is equal to angle DCB 90 degree, AB 6, DC is equal to 8. Okay. Same base here. Segment BC is a same base. Areas of triangles with equal bases are proportional to their corresponding heights. Okay. Therefore, area of triangle ABC upon area of triangle DCB is equal to AB upon DC. This is the proportion of heights. Value of AB 6, value of DC 8. Dividing 6 upon 8 by 2, we get 3 upon 4. Area of triangle ABC upon area of triangle DCB is equal to 3 upon 4. Okay. Fifth example here. PM is equal to 10 centimeter. Area of triangle PQS is given 100 square centimeter and area of triangle QRS given 110 square centimeter. Then find NR. Okay, PM is equal to 10 centimeter. Triangle PQS and triangle QRS have a same base, segment QS. Okay, areas of triangles with equal bases are proportional to their corresponding heights. Therefore, area of triangle PQS upon area of triangle QRS is equal to PM upon RN, PM upon NR. Okay, PM upon NR. This is the proportion of heights. Why? QS is the same base. Putting value, area of triangle PQS 100 upon area of triangle QRS 110, 100 upon 110, PM is 10 upon NR. NR can be calculated. Here NR is equal to 110 into 10 upon 100. 0, 0, 0, 0 cancel. NR is equal to 1 into 11, 11. NR is equal to 11 centimeter. Okay. Sixth example. Triangle MENT, similar triangle QRS. Length of altitude drawn from point T is 5 centimeter 5 and length of altitude drawn from point S is 9. Find the ratio. Find the ratio area of triangle MENT upon area of triangle QRS. This is diagram from question. Triangle MENT, similar triangle QRS, and altitude drawn from point T is TX. Okay. Therefore, segment TX here perpendicular segment side MN. Okay. And here altitude drawn from point S is 9, given 9, here 5. Okay. Therefore, segment SY perpendicular side QR. Let the altitude drawn from vertex T be TX and altitude drawn from S be SY such that here M dash X dash N and here Q dash Y dash R. Okay. Triangle MENT, similar triangle QRS given. Therefore, angle TMN congruent angle SQR, corresponding angles of similar triangles. Similar triangles are congruent. In triangle MXT and in triangle QYS. In triangle MXT and in triangle QYT, here angle M congruent angle Q. Okay. And angle TXM congruent angle here SYQ, each of 90 degree. SYQ and TXM each of 90 degree. Therefore, here triangle MXT, similar triangle EQYS, a test of similarity. Therefore, here see again in triangle TMX, in triangle SQY, angle TMX congruent angle SQY and angle MXT congruent angle QYS, each of 90 degree. Therefore, triangle TMX similar triangle SQY, a test of similarity. Therefore, MX upon QY is equal to XT upon YS is equal to MT upon QS. Corresponding sides of similar triangles are proportional. Okay. Therefore, here area of triangle
MNT upon area of triangle QRS is equal to MT square upon QS square. Theorem of areas of similar triangles. Theorem of areas of similar triangles. Putting, therefore that means MT square upon QS square, that means XT square upon YS square. Okay, XT upon YS is equal to MT upon K, same proportion. Okay, proportions are equal. Therefore MT square upon QS square also XT square upon YS square. Putting value, area of triangle MNT upon area of triangle QRS is equal to XT upon YS. XT upon YS 5 upon 9, but there are square. Okay, 5 square upon 9 square. XT square 5 square upon YS square 9 square. Area of triangle MENT upon area of triangle QRS is equal to 5 square upon 9 square, 25 upon 81. Area of triangle MENT upon area of triangle QRS is equal to 25 upon 81. ओके, अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांना पाठवून त्यांच्याही गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करा. भोसले सर जाकले हे चॅनल अद्यापही सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. या ठिकाणी व्हिडिओ लाईक करा, बेल आयकॉन द्या आणि या ठिकाणी संपूर्ण या विषयाचे व्हिडिओ मराठी आणि इंग्रजी माध्यमासाठी अत्यंत सोप्या भाषेतील जरूर पहा. धन्यवाद.